सब रजिस्टर शोधायला सांगितले का? सब रजिस्टर शोधले. सब रजिस्टर ते 8 दिवसात शोधायला लागले. तुम्ही का शोधले? त्याला सब रजिस्टर थोडंच नाही. पीक आणि आवक तपासा, 14 नंबर एकदा तपासा. कोण सब रजिस्टर उद्या तपासायचे सांग. आता आचारसंहिता आज शिथिल झाली. आचारसंहिता पूर्ण शिथिल झाली. आज तपासायला लावा. सब रजिस्टर मध्ये फारशी सापडायला लागले. नसेल तर पुढे भाटाकडे काय होते ते भाटांना सापडायला लोकांच्या भरोशावर नका लावा. ऍडमिशन जवळ आले दादा. जून महिन्यात ऍडमिशन सुरू होणार आहे. नीटचा पण निकाल लागणार आहे. पोराच्या कामाला आरक्षण येणार आहे. महाराष्ट्रातल्या पुऱ्या मराठ्यांचा जर विचार केला तर करोडोनं पैसे वाचणार आहेत मराठ्यांचे फीस मध्ये सुद्धा. तुम्हाला नोकरीत जाताना सुद्धा तुमचे खूप फायदे होणार. 2-3 कामं करा. मी काय जास्त नाही बोलणार, कारण जास्त बोललं की जास्त अंगळतंय माझं. जरा 2-3 कामं आपल्या मराठा समाजाचे लोक करा. बाकीचा वाद विवाद डोक्यात काढून टाका. आपलं कोणी काही करीत नाही ते काढून टाका. आपले पोरं शिकवा. पहिलं काम करा, पोरं शिकवा. त्याला आरक्षण मिळवून द्या. तुमचे लेकर अधिकारी झाले की त्यांच्या मागे पुढे पळायला लोक चालू करतील. ते स्वप्न बघा. एखाद्याचा कार्यकर्ता बनून त्याच्या मागे कुत्र्यासारखं पळण्यापेक्षा आपले लेकर खूप शिकवा, त्यांना आरक्षण द्या, ते अधिकारी बनते. तुमच्या लेकराच्या चपला उचलायला लोक सुरू करतील. आपले लेकर अधिकारी बना. आणि आता ह्या निवडणुकीत कुणी पडू कुणी आणि तिसरं या पालितनगरीतून सांगतो, शांत बघा. काहीच करायचं नाही कोणाला. एकदम शांत राहा. त्यांचेच लोक त्यांनाच पाडणार आहेत. ते आपल्यावर ढकले. शांत राहा. कोणी पोस्ट टाकले तरी उत्तर देऊ नका. कोणी आपल्या मराठा समाजाला वाईट बोललं तरी उत्तर देऊ नका. मराठ्यांनी शांत राहा 1 महिनाभर तरी. काही शहाण्या लोकांनी मला येऊन सांगितलं आपल्या मराठ्यात माणुसकी जिवंत आहे. ते मुद्दाम येऊन करणार आहेत. तुम्ही शांत राहा म्हणून फक्त सांगा. ठीक आहे, कारण मी उतळा नाही, माझा समाजही उतळवा नाही. दम घालायचा तो धरतो नाही. दमण्याला आलं ना मग मराठा काय ती कचकडा केल्याशिवाय सोडत. आपण शांत राहा सगळ्यांनी. कोण काय बोलतोय कोण काय म्हणतोय लिहून ठेवा वाटल्यास. ज्यांनी आपल्याला आपल्या शहाण्या माणसांनी हुशार माणसांनी तोपर्यंत कुणी उत्तर देऊ नका. शांत राहा सगळे. बघूयात काम करून मी जर आपल्यावर अन्याय होणार असला तर तो पुढचा विषय. पण आज रोजी तरी मराठ्याकडून बीडसह पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या मराठ्यांनी 1 महिनाभर शांत राहा. कोण काय अन्याय करतो लक्षात ठेवा. आपल्याला सांगता येईल आपल्यावर झालेला अन्याय. आणि याबरोबर आणखीन एक काम करा. कोणाला त्रास झाला ना सगळ्यांनी केसेस करत जा. त्यांच्यावर केसेस करत जा. आपल्याला त्रास दिला आपल्याविषयी काही समाजाच्या भावना दुखल्या की केसेस करायचे. ते उलट करते. ते केसेस करतात आपल्यावर. आपण दोष दिसतो वडे करते ते आणि ते आपल्यावर येतं. आणि तुम्हाला 5वा विषय सांगतो. मी शांत राहा म्हणलोय म्हणून 100% तुम्ही शांत राहा. पण याचा अर्थ असा नाही तुमचा काही घातपात जर व्हायची वेळ आली तर तुमचं संरक्षण करा. स्वतःचं संरक्षण करा. असं नाही की शांत राहा म्हणलो म्हणजे तुमचा काही पण घातपात होऊ नये. फक्त जातीय तेढ निर्माण होऊ नये एवढीच मराठ्यांची भूमिका आणि रास्त भूमिका आहे. जातीय तेढ नको. त्यांना करायचा आपला तर करू द्या. तरी शांत राहा. बघू नारड्याला लागल्यावर बघू. आपल्याकडून शांततेचा आव्हान. आता महत्वाचा विषय सांगायचा. 4 जूनला आमरण उपोषण सुरू होते. आपल्या मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळावं. कारण आपलं ध्येय सगळं तिथे. आपल्याला काही करू आरक्षण घ्यायचं. सांगतो मी तुम्हाला. आपलं नाविलाज काय नाविलाज आहे ते पण सांगतो तुम्हाला.
कोणाला 200 रुपये लागते त्या ऍडमिशनला. आपल्या मराठ्यांना पहिलीपासून 5वी पर्यंत 1000 लागतील. तिथून पुढं कोणाला 2000 लागतील ऍडमिशनसाठी. त्याच्या पुढं कोणाला लाख रुपये लागणार आहेत, कोणाला 20 लाख रुपये ऍडमिशनला लागणार आहेत, कोणाला MBBS ला लागणार आहेत, कोणाला इंजिनिअरिंगला लागणार आहेत. मग तुमचा आकडा लाखात जाणार. तुम्हाला जर आरक्षण मिळालं तर तुमचं तो लाखांना पैसा वाचणार आहे. त्याचा आकडा असणार आहे हजारो करोडो रुपये राज्यातल्या सगळ्या मराठ्यांचा. आणि हे ऍडमिशनच्या आज जर मराठ्यांना आपण आरक्षण मिळवून दिलं तर आपल्याच मराठ्यांचं न मोजता येत न येणारे इतके हजारो करोडो रुपये वाचणार. त्यानंतर भरत्या आल्या जातात. या भरत्यात आपल्या पोरांना फायदा त्या आरक्षणाचा होऊन आपले हजारो पोर नोकरीत जाते. त्यामुळे आपल्याला आरक्षण गरजेचं आहे. म्हणून सांगतोय की शांत राहा. याच्यासाठी सांगतोय की त्यांना वाद करायचा आहे. वादात काही नाहीये. आपले पोरं अधिकारी बनले पाहिजेत हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. उपोषण याच्यासाठी करायचंय की ही संधी जर गेली उघड्या डोळ्यानं आपण आपल्या पोरांचं वाटलं बघू. कारण नोकर भरत्या खूप काढणार त्याच्यानंतर पुन्हा की आलाय आपल्या मराठ्यांच्या पोरांच्या तोंडाला घास हा बाहेर नाही जाऊ द्यायचा. काहींची इच्छा आपलं ध्येय भटकलं पाहिजे आरक्षणापासून आणि आपल्याला नेमकं ते भटकू द्यायचं. आरक्षणावर पूर्ण फोकस करायचा. माझं बसण्याचं कारणच ते की आरक्षण हे जवळ आले आणि हातातून नाही जाऊ द्यायचं. तुमच्या इच्छेची मी कदर करतो. मी नाही बसायला पाहिजे पण मी नाही बसलो तर ते दुसऱ्याला भेट नाही. आणि विषय पण मार्गी निघत. हजारो पोरं जरी उपोषणला बसले तरी त्यांना काय वाटत. पण मी जर बसलो ते सांगतो तुम्हाला, मी जर बसलो तर सरकारला असं वाटतं की आता विषय मार्गी काढला पाहिजे. त्यासाठी मी असं आव्हान तुम्हाला केलं की तुमच्या समोर 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय मी उपोषणला बसणार आणि मी मागे सरकारणार नाही आले. त्यामुळे तुमची शक्ती वायाला घालू नका. उपोषण मागे घ्या. मग तुम्ही दुसऱ्या कामात तुमची शक्ती वायाला घाला. ते काम सांगतो तुम्हाला. एक आहे मराठ्यानं पाली सर्कलचं बीड तालुक्यातल्या घरी नाही राहायचं. सगळ्यांनी अंतरवाली द्यायचं. तुम्ही जर तिथं बसला एक दबाव आहे उपोषणाचा, दुसरा आहे तुमचा. सरकारला असा निर्णय घ्यावा लागणार आहे की इतक्या लाखात जर लोक तिथं बसले तर हे आरक्षणाचा विषय लवकर मार्गी काढा. म्हणजे उपोषण पण लवकर सुटतं आणि आपल्या लेकराला आरक्षण पण मिळतं. म्हणजे एका फटक्यात दोन्ही कामं होतात. त्यासाठी तुमच्या पुढे एवढाच एक पर्याय. एकाही मराठ्याने घरी त्या दिवशी राहायचं असं तेव्हा ना काय आपली मुंबईची कसर राहिली आहे थोडी ती कसर काढून मुंबईत झोपायचं होतं तुम्हाला. टाका तिथं पाला आणून रावत्या सगळ्या. आरक्षण घेतो उपोषण बी सोडित नाही म्हणा आणि आम्ही उठत नाही तिथून. सरकारवर दबाव निर्माण होईल आणि आपल्या लेकराचं कल्याण. तुम्हाला उद्यापासूनच काम करावं लागणार आहे. कारण 10-12 दिवस हातात राहील. पुन्हा एकदा गावाचे गाव पिंजून काढून सगळे गाव बाहेर काढायचे. माता मावल्यासह कुणीच घरी नाही राहायचं. कारण इथं कल्याण घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचं होणार. माझ्या शक्ती यावेळेस व्हायला करू. कारण मी 4 दिवस काय बसलो, 6 दिवस काय बसलो, माझ्या शरीराचं जे वटळ व्हायचं ते होतच. त्यापेक्षा ते एकदाच झालेलं चांगलं. मग याला जोड एकच आहे तुम्हाला. उपोषणाला जोड आहे. तुम्ही फक्त तिथे येऊन बसायचं. उपोषण सुद्धा करू नका. तुम्ही ताकदीनं जरी तिकडे आले, बीड जिल्हा सगळा जर बाहेर पडला तर मला वाटतं 2 दिवसात मराठ्याला आरक्षण मिळत. आपला आनंद कोण निवडून आला कोण पडला याच्यात नाही. कोणाच्या अंगावर गुलाल पडला याच्यात नाही. आपल्या पोरांच्या अंगावरती आपल्याला गुलाल टाकायचं आरक्षण घेऊन त्याच्यात मराठ्यांना आनंद. त्यामुळे काही टिप्पण्या करू नका, पुढं कमेंट करू नका, पोस्टर टाकू नका, कोण पडला म्हणून टाकू नका, निवडून आला म्हणून टाकू नका. तुम्हाला काय आनंद आहे त्याच्यात? तेव्हा निवडून येईल किंवा कोणी पडत, दोन्ही पैकी एकूण तरी पडणारच एकूण तरी येणारच. आपल्याला काय फायदा आहे त्याचा? आपलं संरक्षण आपण करू. ते तर तुम्हाला मग सांगितलं. शांत राहा. 1 महिनाभर आपल्याकडे डाटा तयार करा. आपल्यावर किती अन्याय झाला, कोणी केलाय, काय केलाय, ज्या जातीनं केलाय तुम्हाला नीट सांगतोय. ज्या जातीनं आपल्यावर अन्याय केला
त्याच्या जातीच्या नेत्याला अभिषेक निवडून नेऊन त्याचं काम मराठ्यांनी करायचं, एकदम सोपं. आणि त्याबरोबर दुसरं काम करायचं, आपलीच जात सत्तेत घालायची, म्हणजे तुमच्यावर कवाच अन्याय नाही होणार. तुमचं कोणीच ऐकत नाही सध्या, म्हणजे मराठ्यांचं महाराष्ट्रातल्या अधिकारी त्यांचे, मंत्री त्यांचे, तुमचं कोणी ऐकत नाही. आपली जात सत्तेत घाला, तुमच्या अन्याय झालेला भरून निघत. याच्यात एक बारकाईनं उदाहरण द्यायचं ठरलं तर सगळ्या मराठ्यांनी उदाहरणार्थ राज्यात भाजपचं काम केलं. उदाहरणार्थ आज बीड मध्ये कोणाच्या एखाद्या मराठ्याच्या पोराला आणलं तरी तो त्याचा पाहुणा असणार, त्यांना काम करणाऱ्या मराठ्याचा, त्याला लाज नाही वाटत. त्यांनी म्हणायला पाहिजे ना, मी आता तुमचं काम केलं तरी तुम्ही माझ्या पाहुण्याच्या तोंडात आणली. जात जागी ठेवा, हे बाकीचे विषय सोडा. आता आपल्याला वादात नाही पडायचं, आरक्षणात पडायचं. अन्याय झाला तर दोन कामं करा, आरक्षण घ्या आणि अन्याय भरून काढायसाठी मराठ्याने सत्तेत जा. तुम्ही सत्तेत गेले, तुमच्या अन्यायाचं सगळं बंधा तुम्हाला घेता येईल. आणि जे जातीचे लोक तुमच्यावर अन्याय करतील, बीड असो नाही तर किंवा महाराष्ट्र असो, त्या जातीचा नेता कधीच सत्तेत जाऊ द्यायचा नाही. एवढं काम मराठ्यांनी करायचं. कारण ते 7-8 क्षेत्रात आहेत, सत्तेत जाते तर काम जातीचं करते. तशीच भूमिका इथून पुढे मराठ्यांनी उलटी करायची. वेळ आली तर ते उमेदवार बी नाही द्यायचं, पण त्याला पाडायचं. जी जात आपल्याला अन्याय करत, त्या जातीचा नेता महाराष्ट्रातला मोठा नाही होऊ द्यायचा. इथून पुढं काही गोष्टी ठरवून घ्यायच्या आणि त्याच करायच्या. ते आधी सत्तेत जाते आणि मग वळवळ करते. म्हणजे मी 13 तारखेपर्यंत चांगला होतो, त्याला 14 तारखेला वाईट झालं. म्हणजे अगोदर हस्तगत करून घ्यायचे आणि मग गुरगुर करायचे. त्यामुळे आता ते डावा पण शिकायचे. आपल्या समाजाला जो समाज त्रास देईल ते नेता आलेच ना पुढे, विधानसभा आहेच ना महाराष्ट्रात, बीडसह महाराष्ट्रात बी ना. असं थोडंच आहे महाराष्ट्रात आहे बीडात नाही, किंवा बीडात आहे महाराष्ट्रात नाही, ते नेता नाही येऊ द्यायचा फिरून. मग जी ताकद लावायची ती पुरी ताकद लावायची, तर त्यांना सत्तेच्या बाहेर काढायचं, म्हणजे मराठ्यावर अन्याय होणार. आपल्यावर जर अन्याय जातीला नाही केला तर मित्र तो करायला हरकत नाही ना. जसं आपण शांततेचं आव्हान केलंय मराठ्यांना, तसं त्यांनी केलं पाहिजे. ते मात्र आव्हान करत नाही. याचा अर्थ असा होतो की ते अंधारातून त्यांना साथ देतात, करा करा, आणि फक्त मीडियात बोलते शांत राहा, आम्ही जातीवाद नाही करत. मग कोण करतोय? त्यामुळे त्या विषयात आता उद्यापासून पडायचं नाही, मी सुद्धा नाही पडणार. आजचे दिवस आता ते विषय एकदम सगळ्यांनी शांत राहा, ठरलेले विषय करा. आपण उद्यापासून डोक्यात एकच एक ठेवा, आपल्याला आरक्षण मिळवायचं. 4 जूनला बीड जिल्ह्याला पण आव्हान करा, पाली सर्कल मधल्या सगळ्या लोकांना आसपासच्या गावात फिरा, 100 गाव एकत्र करा, सगळे 4 जूनला अंतरवालीकडे. पुढची तयारी काय करायची, आरक्षण कसं मिळवायचं ते आपण बघूया. नुसतं 4 जूनची घोषणा झाली तरी सरकारला कामाला लागलंय. तुम्ही कालच सरकारची पत्रकार परिषद बघितली असेल. नुसतं 4 जूनचं आमरण उपोषण पुकारलं की सरकारच्या बैठका सुरू झाल्या. फक्त मराठ्यांनी, पुऱ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी तिकडे, सगळ्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या येणार आहेत. महाराष्ट्रातले सगळेच मराठी तिकडे येणार आहेत, कारण त्या दिवशी निकाल बिल म्हणते. त्यांच्या निकालात आपल्याला मराठ्याला काय आनंद आहे? आपल्याला इकडे घेऊ गुलालो धरायचा आपला, आपल्या पोराला आरक्षण देऊन आपली जात मोठी करायची आपल्याला, आणि आपल्या जातीचे पोरं मोठे करायचे. इथं सगळ्या पक्षातले लोक आता निवडणूक झाली, मतभेद सोडून द्या आणि जातीच्या पोरांना मोठं करण्यासाठी, जातीला मोठं करण्यासाठी एकत्र आहे. अशी संधी पुन्हा यायची नाही. ही जर हातातून गेली तर आपले पोरं, आपले लेकर आपल्याला कधीच माफ नाही करणार. हे आरक्षण लवकर हस्तगत करा आणि मी उपोषण सोडावं हा आग्रह कोणी धरण्यापेक्षा तिथं किती ताकदीने येऊन तुम्हाला बसता येईल त्याच्यावरती जोर द्या. म्हणजे सरकारला नाविलाजानं, म्हणजे तिथं शक्ती वापरा, तिथं माझ्या शक्ती वापरून तुम्ही वयाला घालू नका. तिथं इतकी शक्ती वापरा की पाऊस पडायच्या अगोदर कामं नाहीये तोपर्यंत तिथं शक्ती वापरा करा. पाऊस पडल्यावर पुन्हा आपल्या पाठीमागे कामं राहतील. त्यामुळे गावाची गावं सगळे जिल्ह्यातले, तालुक्यातले बाहेर काढा. याच्यासाठी सगळेजण काम करा. पुन्हा एकदा जाता जाता तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो, बीड जिल्ह्यातल्याच आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा. कोणी कोणाला प्रतिक्रिया देऊ नका.
मराठ्यांकडून शांततेचा आव्हान. मराठ्यांनी शांत राहा, पण वेळ आली तर स्वसंरक्षण करा. किती दिवस सहन होत आहे बघू. फक्त शांततेनं बघत राहा, कोण अन्याय करतोय, कोणत्या जातीचा करतो आणि का करतोय. कारण आपण नुसता जन्म सुद्धा अन्याय सहन करण्यासाठी नाही घेतलेला. पण सध्या तरी 1 महिनाभर सगळे शांत राहा आणि आपल्या आरक्षणाच्या विषयात सगळ्यांना ताकद लावा. शिकायचे पोरं मोठे करायचे आणि त्यांना आरक्षण द्यायचं. तुम्ही अधिकारी बना, तुम्ही राज्यकर्ते पण बना. तुमच्या जातीवरची कायमची दरिद्री लांब जाणार, कधीच दरिद्री तुमच्या जातीवरची राहणार नाही. हा विडा आज या पालीच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांनी घ्या आणि आपला सगळा घराघरातला समाज माता मावल्यांसह एकत्र करून 4 जूनला कोणीही कुठलंच कारण न सांगता मराठ्यांची हे काही मोटरसायकल, 4 व्हीलर, ट्रॅक्टर, ट्राल्या घरी नाही राहिल्या पाहिजे. जे मिळेल त्या वाहनांना भरून भरून सगळ्यांनी 4 जूनला आंतरवालीकडे या. पुन्हा एकदा आपल्याला अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्री. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. पाली येथे मनोजदादा जरांगे पाटील आहेत आणि आत्ताच त्यांचं भाषण झालंय. सर्वांना शांततेत राहण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. चॅनलचं नाव काय? ज्ञानदेव पाटील ऑफिशियल. ना ना पाटलांना जाण्यासाठी आपण रस्ता करून द्यावा. सर्वांना विनंती आहे की बाहेर जाण्यासाठी दादांची तब्येत हालाकीची आहे. आपण आज विनंती आहे